देशात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल सांगली मिरज शहरासह भाजपसह कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय। मिठाई वाटपासह फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। केंद्रात भाजपकडून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यात आली आहे। देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल सांगली शहर परिसरात तर भाजपसह कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आलाय। केंद्र सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याच्या समारंभाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन उभारली होती, त्याचाही नागरिकांनी लाभ घेतलाय। गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर मिठाई वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आमदार गाडगीळ, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील यावेळी सहभागी झाले होते। मारुती चौकात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर पेढे वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी केली। यावेळी सतीश पवार, विलास शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, सतीश जाधव, बाळासाहेब कोळी, सतीश जाधव, रामचंद्र देशपांडे, उमेश पाटील, प्रथमेश मुळे, अमर चित्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मिरजेत ढेरे गल्ली, कोष्टी गल्ली या ठिकाणी तरुणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयत्याची दहशत माजून 15 गाड्यांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली आहे। कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या सौरभ पोद्दार, पिंट्या भोरे, अनुप काळे, कृणाल वादी, वंशवादी या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पूर्वीचा जुन्या वादातून ढेरे गल्ली आणि कोष्टे गल्ली या ठिकाणी सौरभ पोद्दार, पिंट्या भोरे, अनुप काळे, कृणाल वादी, वंशवादी या 5 जणांच्या टोळक्याने परिसरात कोयता, तलवारी नाचवत दहशत करत 4 चाकी आणि दुचाकी अशा जवळपास 15 गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली। तसेच अनेक घरांवर दगडफेक केली आहे। यातील काहींवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत। तीच गँग कोयता घेऊन तलवारी आणि कोयता नाचवत दहशत करण्याचा प्रयत्न करत आहे। या परिसरात तरुणांची कायमच हुल्लडबाजी असते, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। काही दिवसांपासून अशा पद्धतीने परिसरामध्ये दहशत निर्माण करत आहेत। तसेच भरधाव गाड्या चालवून दंगा करत जाणं असे प्रकारही या परिसरात घडत असल्याने स्थानिक नागरिक यांनी असं मत व्यक्त केले। बऱ्याच ठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि तोडफोडही करण्यात आली आहे। पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातील विधानसभेची राजकीय गणिते मांडत असेल तर हे काय बरोबर नाही असं सूचक वक्तव्य करत भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून, पक्षाचं धोरण म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळावा ही आमची भूमिका आहे। येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी जनतेच्या आशीर्वादाने घ्यायची असं ठरवलंय। त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केलंय। पुढे बोलताना पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या, परंतु नेतृत्व म्हणून एखादी विचारधारा धरून जायचं ठरवल्यानंतर घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून प्रामाणिकपणे काम करायचं अशी भूमिका आम्ही घेतली होती। महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून घेतलेली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न आम्ही केला। लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक्य जरी मिळालं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत, त्यामुळे कोणी आता त्याचं श्रेय घ्यायचं काम नाही। विधानसभेच्या निमित्ताने राजकारणाची रणनीती बदलायची असंही ते म्हणाले। जिल्ह्यात मान्सून पावसाचं आगमन झालं असून सलग दुसऱ्या दिवशी रात्रभर दमदार पावसाने हजेरी लावली आहे। मात्र रविवारी दिवसभर सुसाट वारे वाहत होतं, परंतु दिवसा उघडीप दिली आहे। रात्रभर पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले। जिल्ह्यात सरासरी 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पात्रात ही काहीशी वाढ झाली आहे। तासगाव तालुक्यात येरळा अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतातील सऱ्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले। दमदार पावसाने खरीपाच्या मशागतींना ब्रेक मिळाल्याचं चित्र आहे। मागील 3 दिवसांपासून मान्सून कोकणात दाखल झाला होता। पोषक वातावरण तयार असल्याने शनिवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने मजल मारली। पावसाचा जोर मोठा असल्याने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले। शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यात पावसाची संततधार सुरू राहिली आहे। आटपाडी, वाळवा, मिरज, शिराळा, कडेगाव, खानापूर तालुक्यात चांगला पाऊस झालाय। ढगांचा गडगडाट आणि वीज चमकण्याच्या प्रकारामुळे महावितरणाकडून रात्री ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। तासगाव तालुक्यातील मुसळधार पावसाने येरळा आणि अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। टंचाईचा सामना करणाऱ्या जत तालुक्यातील पूर्व भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, नाले ओसंडून वाहू लागलेत। अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांसह लहान रस्ते पाण्याखाली गेलेत।
संजयनगर परिसरातील सह्याद्रीनगरमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत पुण्याच्या टोळीने सांगलीतील साथीदारांच्या मदतीने तब्बल 12 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सदरची घटना ही 10 मे 2024 ते 17 मे 2024 या कालावधीत सांगली आणि तुळशी फाटा येथे घडली आहे. या प्रकरणी अख्तर मिया नालसो शेख यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजयनगरमधील टोळीचा साथीदार यासीन खलील इनामदार याच्यासह पुण्यातील अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित यासीन इनामदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्ह्यात धमकावण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. शामरावनगर येथील मोकळ्या प्लॉटसह तुंबलेली गटारी मोकळी करावी, आमदार खासदारांसह आयुक्तांनी पाहणी करण्याच्या मागणीसाठी लोकहित मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर रोड आणि 100 फुटी रस्त्यालगत असणारा मोठा आणि सर्वसामान्यांची वस्ती असणाऱ्या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे पर्यायाने राजकीय लोकांचं आणि महापालिका प्रशासनाचंही दुर्लक्ष होते. पावसाला सुरुवात झाली असतानाच पहिल्या 1-2 पावसांमुळेच या परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठून तळी बनली आहेत. हे पाणी साठवून राहिल्याने त्याला दुर्गंधी सुटली आहे, तर या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होतीये. लोकांचं आरोग्य धोक्यात आल्याने लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरातील विविध विस्तारित भागांची पाहणी करून हे आंदोलन करण्यात आले. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खासदार विशाल पाटील आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी समक्ष पाहणी करून ठोस उपाययोजना करावी अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे. यावेळी राजेश शिर्टीकर, ओंकार उदगावकर, शशिकांत पोळ, आकाश कांबळे उपस्थित होते. मिरजेतील दिंडीवेस येथून सुभाषनगर, मालगाव, आरग तसेच मिरज पूर्व भागाला जोडणारा रस्ता हा ओढ्यावरील पुलाच्या कामानिमित्त श्री गजानन महाराज मंदिराजवळून बंद करण्यात आलाय. त्यामुळे मिरज पूर्व भागाकडे जाणाऱ्या लोकांचा आता पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. दिंडीवेस वड्याचं काम सुरू असून अजूनही ते काम अपूर्ण आहे. या ओढ्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर आहेत. काम पावसाळा सुरू होण्या अगोदर पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु काम अपूर्ण राहिल्यामुळे पाऊस पडल्याने पावसाचं पाणी ओढ्याच्या वरून वाहू लागले. तसेच ओढा बाजूला असलेला रस्ताही खचलाय. त्यामुळे ओढ्यावरून मुरुम आणि पाईप टाकण्याचं काम सुरू आहे. हे काम मात्र अतिशय संथ गतीने सुरू आहे. पहिल्या पावसाळ्यातच रस्त्यावर पाणी आले. काम अजूनही अपूर्ण आहे. ऐन पावसाळ्यात वड्याला पूर आलाय, तर रहिवाशांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभारामुळेच हे काम अपूर्ण राहिले. पावसाळ्याच्या आत हे पूर्ण होणं गरजेचं होतं, पण अजूनही हे काम अपूर्णच आहे. मिरज पूर्व भागासाठी पर्यायी रस्ता दिलाय, तोही अत्यंत अरुंद आणि कमी उंचीचा आहे. ओढ्याला पूर आला की तोही रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणाईला करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी शालेय जीवनापासूनच तयारी हवी असे प्रतिपादन गुरुकुल अकॅडमीचे संचालक अभिजित शिंदे यांनी केले आहे. बोरगाव येथे सुसंगत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. महाजन कोच जनरेशन सुरक्षा अधिकारी सौ सविता रणजित शिंदे, प्राध्यापक प्रदीप गावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष डांगे, संदीप पाटील आणि सर्व सदस्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभिजित शिंदे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं, परंतु त्या क्षेत्रात टॉप येण्याचं ध्येय हवं. त्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखायला हव्या. स्वतःला कमी समजू नका. एका अणूच्या अंगी सुद्धा प्रचंड ऊर्जा असते. विद्यार्थ्यांना रेडीमेड काही देऊ नका. त्यांना स्वची जाणीव होऊ द्या. सविता शिंदे म्हणाल्या, सुसंगत प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. या प्रसंगी 10वी 12वी आणि अन्य परीक्षेतील गुणवंतांचा वृक्षारोप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. प्राध्यापक प्रदीप गावडे यांनी स्वागत आणि संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केलं. दत्तात्रय फसाले यांनी आभार मानले. मांगणे येथील बांबर डोंगराच्या परिसरात राहुल मच्छिंद्र शेवडे यांच्या गोठ्यातील 2 शेळ्या आणि एका बोकडाला बिबट्याने ठार मारले. राहुल शेवडे यांची बांबर डोंगर परिसरात जनावरांची वस्ती आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या 2 शेळ्या आणि एका बोकडावर हल्ला करून ठार केले. दरम्यान बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील सततच्या हल्लासत्रामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरले. बिबट्याच्या हल्ल्याची गेल्या 3 महिन्यांची ही चौथी घटना आहे. 2 महिन्यांपूर्वी बांबर परिसरातील शेतात अभिजित केसरे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने 3 शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर श्रीकांत दशवंत यांच्या गोठ्यात शिरून रेडी ठार केली होती. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.